घडे इको कमी करा थोडा. हॅलो. आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. थोडं ठेवा ना, थोडं ठेवा नॉर्मल. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महिम्न पारते परम विदुषो यज्ञ सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गुणन्, ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरः. मस्तक हे पायावरी,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण देची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा प्रस्तुत. संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त परमप्रिय असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायचा सुंदर असा संतांची महती प्रतिपादन करणारा 4 चरणाचा आणि जवळपास सर्वांच्या पाठांतरातला असा अभंग आहे. विठाला विठाला या अभंगामध्ये श्री तुकोबराय सांगतायत संतांचा महिमा कसा आहे. तर संतांना जर आलिंगन दिलं तर त्या आलिंगनामध्ये सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे अशा प्रकारचा हा संतांचा महिमा आहे. अजून कसा महिमा आहे तर जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत, जेवढे काही पर्वकाळ आहेत, ती सर्व तीर्थ आणि पर्वकाळ या संतांच्या चरणाजवळ येतात. कशा करता तर आश्रय घेण्याकरता येतात. म्हणून तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ. तुकोबराय पुन्हा बोलतात, अरे ज्यांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ पर्वकाळ येतात, ज्यांना आलिंगन दिल्यानंतर सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो, अशा जर संतांना तुम्ही शरण गेलात तर तुम्हाला वेगळी देवाची सेवा करण्याची आवश्यकता नाही. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अर्थात संतांची जर सेवा केली तर वेगळी देवाची सेवा करण्याची गरज नाही. हेच तर आमच्या संतांचा महिमा आहे. विठाला विठाला भरपूर बोलायचे, परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा प्रतिवर्षाप्रमाणे चाललेला असलेला हा महाउत्सव जगाच्या पाठीवरती आगळा आणि वेगळा असा हा कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आणि या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखिल अलंकापुरीमध्ये चालत असलेला हा महोत्सव आणि हा समष्टी रूपाचा आपला वेष्टी रूपाचा हा कार्यक्रम या प्रांगणामध्ये आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. आणि या ठिकाणी 4 दिनाचा अर्थात चतुर्दिनी हा कीर्तन महोत्सव, भजन महोत्सव, संगीत महोत्सव या ठिकाणी चालू आहे. आणि याच महोत्सवामध्ये पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तशी माझी सेवा संध्याकाळची होती, परंतु काही अडचणीमुळे ही सकाळी ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सेवा माझ्याकडे येण्याचं कारण असे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचं अभिन्न हृदय असणारे आमचे अशोक महाराज, त्याच्यानंतर आमचे संतोष दादा यांच्या सर्वांच्या या आग्रहास्तव या सेवेचा योग आहे. आणि सर्व या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. आमचे कृष्णदादा आहेत, त्याच्यानंतर आमचे गणेश महाराज आहेत, आमचे योगेश महाराज आहेत, आमचे आदिनाथ महाराज आहेत. महाराजांचं नाव काय? किरण महाराज. सुंदर असा ज्यांचा आवाज आहे किरण महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच आता या ठिकाणी उपस्थित आहेत. आता फक्त ज्यांचं वर्णन करायचंय ते आपले ज्ञानोबा आहेत. विठाला विठाला आणि ज्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम चालू असलाय, असे साधकावरती नितांत प्रेम करणारे असे आमचे बाबा सुभाष बाबा, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते आलेले नाहीत सध्या, पण हा खरा कार्यक्रम त्यांनी चालू केला आहे. आणि हीच परंपरा आता आमची ही मित्रमंडळी चालू करत आहेत. आणि ज्यांच्या आशीर्वादाने आमचे भजन सम्राट गुरुवर्य आदिनाथजी सटले गुरुजी यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात आहे. आणि आज फक्त हे पहिलं पात्र वाढण्याचं काम माझ्याकडे आलेले आहे. म्हणजे हे मंगलाचरण आपल्याला करायचं आहे. आज या कीर्तनाच्या द्वारे मंगलाचरण करावं लागतं. हे वक्त्याचं जरी आद्य कर्तव्य असलं तरी काय असतं, बलविरोध आहे. अर्थात जिथली शक्ती जास्त आहे त्याच्यावरती विचार करून चिंतन केलं पाहिजे. आणि आज ज्ञानोबरायचं चिंतन केलं म्हणजे हेच आपलं मंगलाचरण आहे. विठाला विठाला
मंगलाचरण करतो ते देवाचं नाम असेल, देवाच्या स्वरूपाचं वर्णन असेल, भिन्न भिन्न वेदाने सांगितलंय ओम आणि अथ या पदाचं मंगलाचरण करून आपण कोणत्याही कार्यक्रमाची आरंभता करू शकतो. परंतु आजच्या ज्या कार्यक्रमाची जर आपण पाहिली रूपरेषा, तर या कार्यक्रमामध्ये आपण ज्ञानोबरायांचं चरित्र अर्थात संतांचा महिमा प्रतिपादन करणार आहोत. विठाला विठाला तसं जर पाहिलं तर संत महात्मे काय आपल्याला एवढ्या सहजासहजी भेटणारे नाहीत. परंतु या अलंकापुरीमध्ये राहणारे जे काही साधक आहेत, मग त्याच्यामध्ये वाङ्मय शिकणारे असतील, संत वाङ्मय शिकणारे असतील, संगीतशास्त्र शिकणारे असतील, वाद्यशास्त्र शिकणारे असतील, जे काही कोणी साधक असतील, त्या सर्व साधकावरती ज्ञानोबरायांची नितांत कृपा आहे. त्याचं काय, त्याचं कारण असं आहे, एक पहिली गोष्ट महत्त्वाची अशी आहे, एक शंकराचार्य महाराजांचा एक ग्रंथ आहे, विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलंय, दुर्लभम त्रयमे वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. अर्थात आपल्याला मनुष्याचा विचार करायचा नाही, मोक्षाचा विचार करायचा नाही, परंतु महापुरुष संश्रयाः या हे जे तिसरं पद आहे, या तिसरं पदाचा विचार करावा लागेल. का बरं? कारण की दुर्लभम त्रयमे वैतत्, ह्या तीन गोष्टी दुर्लभ आहेत आणि त्याच्यामध्ये ही सर्वात अवघड जर कोणती असेल तर महापुरुष संश्रयाः. महापुरुष तुकोबराय सांगतायत, बहु अवघड आहे संत भेटी, बरी जग जेठी करुणा केली. देवाने आपल्यावरती कृपा केली तेव्हा या संतांची भेटी होत असते. तसं जर पाहिलं तर संतांची भेट होण्याकरता अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संतांच्या चरणा जर प्राप्त करायचं असेल तर अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे, ते हे बहुता जन्मी जोडे,
नाम तुझे वाचेसे आतुडे समागम घडे संतांचा, अर्थात संतांचा समागम घडण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. सहजासहजी आपल्याला संत महात्मे भेटत नाहीत. आणि हो, संत महात्मे सहजासहजी भेटत नाहीत. आणि या सर्व संतांमध्ये श्रेष्ठ संत असणारे आमचे ज्ञानोबा आहेत बरं का. सर्व संतांमध्ये श्रेष्ठ आहेत. कसे म्हणतात तर ऐका, ज्ञानोबरायचा जर विचार केला तर या सगळ्या संतांच्या दृष्टीने त्यांचा सापेक्ष विचार करावा लागतो. पहिली, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे काही महत्त्वाचे संत आहेत, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि त्यामध्ये देखील आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 5 संतांना थोडंसं जास्त महत्त्व आहे. त्याच्यामध्ये श्री ज्ञानोबा आहे, त्याच्यामध्ये नामदेव आहे, त्याच्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्यमूर्ती श्री तुकोबा आहे आणि गुरुभक्त असणारे आमचे निळोबा आहे. आणि या 5 जरी विचार केला तर या 5 संतांमध्ये 2 संतांचं स्थान थोडंसं मोठं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आमचे माऊली ज्ञानोबा आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावरती आमचे श्री तुकोबा आहेत. का बरं? त्याचं कारण असं आहे, एखादं लहान लेकरू जरी खेळत असलं, ज्ञानोबा माऊली, ते सहज तुकोबा आहे म्हणते म्हणत. हे संस्कार आमच्या या महाराष्ट्र भूमीवरती झालेले आहेत, म्हणून ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे. आणि या तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या सापेक्ष दृष्टीने जर विचार केला तर या दोघांमध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये ज्ञानोबा श्रेष्ठ आहेत. विठाला विठाला. ज्ञानोबा श्रेष्ठ कसं काय? त्याचं कारण असं आहे, ज्ञानदेव हे का नाही, ज्ञानदेव वैष्णव सर्वात अगोदर आपल्या या वारकरी संप्रदायाची स्थापना जर कोणी केली असेल, भले ही वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकराने केलेली आहे, परंतु पुन्हा तिचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल ते म्हणजे आमचे ज्ञानोबा आहेत. ज्ञानदेवे रचिला हे का नाही, वारकरी संप्रदायाचा पाया म्हटलं तर ज्ञानोबा असे आपली ओळख आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायचा जर महिमा पाहायचा झाला तर यावत संतांनी ज्ञानोबारायचा महिमा वर्णन केला. सर्व संतांनी या महाराष्ट्राच्या भूमीवरती जेवढे काही संत ज्ञानोबारायच्या नंतर आले त्या यावत संतांनी श्री ज्ञानोबारायचा महिमा वर्णन केला. परत ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना महिमा कसा वर्णन केला? आपल्यासारखा सामान्य वर्णन केला नाही. श्री हरिभक्तीपरायण अशा प्रकारचं नाही, भागवताचार्य, रामायणाचार्य, हो महामंडलेश्वर अशा प्रकारचं वर्णन केलं नाही. का बरं? कारण की त्यांचा महिमा, त्यांचा अधिकार मोठा आहे. ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना प्रत्येक संतांनी वर्णन केलं. महाराज काय वर्णन केलं? ज्ञानोबाराय ज्ञानी आहेत अशा प्रकारचं वर्णन केलं. हो, ज्ञानोबारायचं अनेक प्रकारे ज्ञानोबारायचं वर्णन केलेलं सापडतं. कसं सापडतं? आपल्या साधकाच्या दृष्टीने जर विचार केला, नाथ महाराजांनी आपली योजना लावून दिली. साधकाचा माया बाप, साधकाचा माया बाप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. दर्शने सर्वाभूती सुखरूप सर्वाभूती सुखरूप आज कशाचीच कमी नाही बरं का. वादकाची कमी नाही आणि गायकाची कमी नाही. फक्त जिथं जिथं हुकन माझा तिथं फक्त मला ॲडजस्ट करत चला. विठाला विठाला. कारण की इथं रथी महारथी आहेत महाराज. आपली कुठं बॅटरी चमकतात त्या सूर्यापुढे साधारण आहे का नाही. म्हणजे जसं जमन तसं ॲडजस्ट करून घ्या बरं का. ऐका, ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना नाथराय म्हणतात,
साधकाचा माय बाप दरुषणे अरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांचा सर्वात आवडता जो शब्द कोणता असेल? ज्ञानोबा माझा. आणि साधकाकडे जा, आळंदीतल्या प्रत्येक साधकाकडे जा आणि त्या साधकाला विचारा, त्याचं अंतःकरण तुम्हाला सांगेल ज्ञानोबा माझा. खरं सांगू तुम्हाला, ज्ञानोबराचं चरित्र सांगणं आपला अधिकार नाही. आणि जर सांगायला गेलोच, आग्रह करून जर सांगायला गेलो तर महाराज शब्दच फुटत नाही. कारण की ज्ञानोबराचं चरित्र जर आपण पाहायला गेलो तर ज्ञानोबरांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. ज्ञानोबरा आपल्या समोर उभे राहतात. अहो, ज्ञानोबराची काय अवस्था असेल? आपण आपल्या अवस्थेमध्ये राहत असताना आपली देखील अवस्था काय होती? आपण देखील मधुकरी खात असताना, मधुकरीला जात असताना गाडीला हात करावा लागायचा तिकडे दिघीला वगैरे जात असताना. आणि जात असताना काही लोकांना हात केल्यानंतर काही लोक थांबत नव्हते. त्यावेळेला अंतःकरणाची जी अवस्था व्हायची ना महाराज, हा. आणि आपली गाडी न थांबल्यामुळे जर तशी अवस्था होत असेल तर ज्ञानोबराच्या अंगावरती शिखल आणि माती फेकल्यानंतर त्यांचा काय होत असेल? विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानोबरायला साधकाचा मायबाप असं म्हटलंय. कोणी? आमच्या नाथबाबा. साधकाचा मायबाप. आणि ज्ञानोबरायला पाहिल्यानंतर जीवाला समाधान वाटतं महाराज. आणि जर समाधान वाटलं नसतं तर महाराज मंडळी 6 ते 10च्या दरम्यान मंदिरामध्ये गेले नसते. ज्या अर्थी इथं राहतो माणूस आणि तो मंदिरात गेला, भले ते झोपून का राहत असेल दिवसभर, तो काय अभ्यास करत नसेल, कोणतं चिंतन करत नसेल, कोणता रियाज करत नसेल, परंतु 6 ते 10 मध्ये तुम्हाला कधीतरी तो मंदिरात दिसल्याशिवाय राहणार नाही. विठाला त्याचं कारण असं आहे, दरुषणे हरे ताप. जीवनातलं कोणतं टेन्शन राहत नाही महाराज. ज्ञानोबरायच्या नुसतं समाधीला स्पर्श झाला आणि त्यांनी समाधी जर डोळ्याला पाहिली की एवढं अंतःकरण भरून जातं. म्हणून दरुषणे हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असा ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. अरे ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, त्याच्यासाठी आमचे ज्ञानोबरा आहेत. अनाथांची माय म्हणजे ज्ञानोबरायची काय आहेत? ती अनाथांची कोण आहे? माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. का बरं? त्याचं कारण असं आहे, आमची ही ज्ञानाबाई आहे, ज्ञानाई आहे, ही अनाथाची आहे बरं का, श्रीमंताची नाही. जे सनाथ आहे त्याच्याकरता नाही, तर अनाथाची आई असणारे आमने ज्ञानोबरा आहेत. आणि ज्ञानोबरायचा महिमा जर अजून पाहायचा झाला तर साक्षात सरस्वती माता बसवल्या कल्प वृक्ष नावाच्या या लेखनिकीच्या कल्पवृक्षाची आणि समुद्राची शाही केली तरी देखील ज्ञानोबरायचे चरित्र पूर्ण लिहिता येणार नाही. लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां मीशमारम न याती. अर्थात
ज्ञानोबरायांचं चरित्र सरस्वती माता देखील लिहू शकत नाही, एवढं आघात आहे. मग ज्ञानोबरायांचं चरित्र जर पाहायचं झालं तर आपल्या समोर जेवढा आपल्याला ज्ञानोबरायांचा अनुभव आला ते आपण पाहिला, काही अडचण आहे. अहो ज्ञानोबरायांचं चरित्र सोडा, अहो फक्त ज्ञानोबरायांचं फक्त नाव जरी आपण आपल्या मुखाने जरी घेतलं तरी देखील आपलं मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव 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 म्हणता, ज्ञानदेव 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 म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो. वासुदेवाची होतो अखंड वदनेव देतो, वासुदेव देव होतो अखंड वदनेव देतो. वासुदेवाची होतो अखंड वदनेव देतो, वासुदेव देव होतो अखंड वदनेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो. आता हे सगळे मोठे संगीत विशारद माणसं आहेत, यांच्या पुढं काय आपलं. पण ह्या ज्या वारकरी चाली आहेत महाराज, ह्या वारकरी चाली म्हणजे गुरुवर्य मते महाराजांच्या, हनुमंत महाराज मते महाराजांच्या याच्या चाली आहेत. आणि त्या चाली म्हणजे एक लापवायची आणि दुसरी काढायची अशी ह्या चाली अशा आहेत महाराज. आता हे तुम्हाला सांगतो एक एक चाल पुढं. पण असं ह्या चाली ज्या आहेत, मी काही लय गायक नाही, काही नाही, काही नाही, परंतु ज्ञानोबरांची कृपा झाली महाराज बरं का. ज्ञानोबरांची कृपा अशी झाली, ते भजन इतकं झालं माझ्याकडून आणि ते भजन एवढं सहज होऊन गेलं. मी काय गायक नाही का किंवा काही नाही, पण ते म्हणत म्हणत राहिल्यामुळे त्या भजनाची काय झाली, साधना झाली. आणि ते साधना झाल्यानंतर ते सहज जरी चाली म्हणल्या तर त्या चांगल्या वाटायला लागल्या. आणि ते योगायोगाने 1-2 मिनिट अशा रेकॉर्डिंग केल्या सहजच. आणि सहज रेकॉर्डिंग केल्यानंतर त्याला यूट्यूबला टाकून ते इन्स्टाला टाकल्या. मला त्यातलं काही माहीत नव्हतं. ते पोराने म्हणले तुम्ही काय करा, इन्स्टाला टाकीचा चाली. आणि मग टाकल्या महाराज त्या चाली इन्स्टाला. त्या एवढ्या व्हायरल झाल्या, इतक्या व्हायरल झाल्या. पहिलं आमची ट्रॅफिकला गाडी थांबली का तिथं, आणि तिथून गाडीतून पुढं काय झालं नेमकं पाहायला आलो. आणि पाहायला आल्यानंतर एक व्यक्ती भेटला मला. मग ते चालवत होतो मला आणि मला म्हणलं थांबा महाराज तुमचं दर्शन घ्यायचं. म्हणून कामून दर्शन घ्यायचं, तुम्ही पांचाळ महाराज आहेत ना. म्हणलं तुही मी कधी भेट झाली, रोज ऐकतो म्हणजे तुमचं चाली विठाला विठाला. आणि अशी भेटले की सांगते, मोठेपणा नाही, ही माझं सामर्थ्य नाही, हे सामर्थ्य सगळं ज्ञानोबरायांचे महाराज. कारण की ज्ञानोबराय समाधीत असताना अजून देखील भजन करतात. आणि त्यांनी जे भजन केलं तेच आपल्याला उष्ट या रूपाने आपल्याकडे आलंय आणि तेच आपलं सामर्थ्य बनून जगतोय. विठाला 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 विठाला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनेव देतो. अर्थात ज्ञानोबरायचं ज्ञानदेव ज्ञानदेव असं जर मुखाने भजन जर केलं तर तो वासुदेव स्वरूपाला प्राप्त होतो, अर्थात भगवत स्वरूपाला प्राप्त होतो, अर्थात तो मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. असं आमच्या ज्ञानोबरायच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. अजून ज्ञानोबरायचा महिमा पाहायचा झाला, सर्व संत महात्म्यांनी आमच्या ज्ञानोबरायचा महिमा प्रतिपादन केला. अहो
महाराव. आता ह्या चालीचा महिमा सांगतो तुम्हाला. ही चाल कोणाची आणि कोणाची ऐकलेली? तर ही आमच्या संतोष दादाची चाल आम्ही त्यांच्या मुखातून ऐकलेली बरं का. आसनी, ते आसनी शयनी हा शब्द मला पूर्व आठवत नाही त्याच्यामध्ये. त्यांचं रेकॉर्डिंग मी सुरुवातीला भजन ऐकलं होतं आणि ती चाल अशी मी परफेक्ट बसवली होती. आणि ती चाल मी बसवल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणली, तिथं मला शाबासकी भेटली. म्हणजे आम्ही त्यांचं किती काळजीपूर्वक ऐकतो याच्यावरून त्यांची महंता ठरते. विठाला विठाला ज्ञानदेव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हासे. असं काहीतरी आहे ते. पण आता सगळं म्हणत नाही. सगळं म्हणलं तर सगळं उघडं पडन आणि इतकं काय आपल्याला स्पष्ट येणार नाही. म्हणजे झाकली मुठ 6 लाखाची. विठाला आमच्या ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. ज्ञानोबरायचं वर्णन केलं आमच्या तुकोबरायांनी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हासे. अर्थात ज्ञानोबराय तुम्ही ज्ञानियांची गुरु आहात, तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात. अशा प्रकारचं तुम्हाला आम्ही प्रशस्तीपत्र देतोय. हे कोणी दिलं प्रशस्तीपत्र? आमच्या तुकोबरायाने दिलं. चला पुढे. आमच्या नामदेवरायाने ज्ञानोबरायांना प्रतिष्ठीपत्र दिलं. कोणतं? ज्ञानी म्हणूनच दिलं महाराज. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी सांगदेव. ज्ञानोबराय ज्ञानी झाले. म्हणले कसे झाले? म्हणले जन्माला आले. जन्माला आल्यानंतर थोडेसे मोठे झाले. जोग महाराज संस्थेमध्ये 4 वर्षे संस्था सुटली. संस्था सुटल्यानंतर काही चातुर्मास केले, अध्यापन केलं आणि नंतर ते ज्ञानी झाले. असं आहे का? अहो नाही हो. मग कसं आहे? उपजताची ज्ञानी अर्थात जन्माला आल्यापासून. अहो जन्माला आल्यापासून ज्ञानी असं म्हणण्यापेक्षा आपल्या साधकाचं अंतकरण असं सांगतं, उपजताच ज्ञानी आहे असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबराच्या रूपाने ज्ञान जन्माला आलं. म्हणजे उपजताचे ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी सांगदेव. हे आमच्या नामदेवरायाने दिलेलं प्रशस्तीपत्र आहे. आमच्या जनाबाईंनी प्रशस्तीपत्र दिलं म्हणत ज्ञानाचा इको द्या. ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा 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 सागर जावे ओ वालोणी जावे ओ वालोणी जन्मोजन्मी दासी ज्ञानाचा 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 सागर. ही पण मोठी महाराजांची चाल आहे बरं का. ह्या चाली म्हणजे महाराज एका चढ आपल्या रोज ज्ञानाचा सागर हे आपल्या रोजच्या चाली समजा, पण त्या पण चांगल्याच आहेत. पण हे जर युनिक म्हणलं थोडंसं वेगळं म्हणावं. विठाला विठाला विवेका सागरा. ही पण चाल वेगळी आहे का नाही? असू द्या असू द्या. आमच्या जनाबाईंनी वर्णन केलं ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अर्थात आमचे ज्ञानोबराय कसे? ज्ञानाचा सागर. म्हणले सागर कसा आहे? म्हणले अमक्या अमक्या तळ्यासारखा आहे. म्हणले आहा तळ कधी कधी आटण्याची शक्यता असते पण समुद्र कधी आटत नाही. अहो म्हणून आमचे ज्ञानोबराय कसे आहेत? त्यांचं ज्ञान कसं आहे? सागरासारखं आहे. म्हणून ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. चला पुढे. आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. कुणाचं? आमच्या ज्ञानोबरायांचं. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. याच्यामध्ये एक दुसरी चाल आहे. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ही वेगळी चाल आहे बरं का. आता चाली तुम्हाला सांगा, तुम्ही म्हणता हे लय चालीच आहे, पण चाली लय महत्वाची आहेत महाराज. आजकाल जर माणूस चालीचा नसेल तर त्याची चालचं व्यवस्थित चालत नाही. म्हणून मी त्या चालीचा बरी नसलो पण ह्या चालीचं नक्कीच आहे. विठाला 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 विठाला
यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा विठाला 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 विठाला. आता म्हणजे आता खरी 12 वाजली मला काय अडचण नाही. आज माझं परम भाग्य साक्षात माऊली समोर आले बघा. आता विठाला 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 नाथ महाराजांनी वर्णन केलं. ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. हे आमच्या नाथबाबांनी वर्णन केले ज्ञानोबारायचं. अजून आरतीच्या प्रमाणामध्ये आपण रोज वर्णन करतो बरं का. आताचा थोडासा माझ्या आता दबाव आला असं तुम्ही गृहीत धरा बरं का. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना आरती प्रकरणामध्ये लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले त्याने आरती तन राजा आरतीमध्ये देखील वर्णन केलं ज्ञानोबरायांचं. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अर्थात तुकोबरायांनी वर्णन केलं ज्ञानी यांचा राजा. नामदेवरायांनी वर्णन केलं उपजताचे ज्ञानी. त्याच्यानंतर आमच्या जनाबाईंनी वर्णन केलं ज्ञानाचा सागर. त्याच्यानंतर आमच्या नाथबाबांनी वर्णन केलं ज्ञानी यांचा शिरोमणी. त्याच्यानंतर साक्षात भगवान परमात्म्याने समाधी सोहळ्याच्या प्रकरणामध्ये ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती म्हटलं. चकारात्मक बोललेत. कशामुळे? कारण की तुम्ही कसे आहात, साक्षात ज्ञानाची मूर्ती आहात. हे स्वतः भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायला म्हणावं, याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं का? अर्थात सर्व यावत संतांनी आमच्या ज्ञानोबरायचं जे वर्णन केलं ते ज्ञानी म्हणून वर्णन केलं. आणि ज्ञानी म्हणून वर्णन केलं याच्यामध्ये काय, हे तर सगळ्या संतांनी वर्णन केलं. पण ज्ञानोबरायचा अजून जर महिमा काय जर पाहायचा असेल तर अनेक प्रकारे संतांचा महिमा पाहता येतो बरं का. परंतु आपली आता वेळ बी संपत आलेली आणि सगळं संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इथं थांबलं तरी काही अडचण नाही. म्हणून आता अभंगाकडे आपल्याला वळायचं होतं आणि आमच्या अशोक महाराजांनी देखील आम्हाला तशी परवानगी दिली की आता तुम्ही थांबा, आहे ना. म्हणून आता काही विठाला 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 विठाला
ज्ञानोबरायचा महिमा पाहायचा झाला तर अनेक पद्धतीने आपल्याला पाहता येतो, परंतु समष्टी दृष्टीने जर विचार केला तर संतांचा महिमा जर पाहायचा झाला तर संतांचा असा काय विशेष महिमा आहे तुकोबाराय असं मला सांगा ना थोडा. तर तुकोबाराय सांगतात, या जगतामध्ये सर्वांना मुक्त होण्याची इच्छा आहे, परंतु मोक्षाचं स्वरूप मात्र कोणाला माहीत नाही. आणि ते स्वरूप कसं माहिती आहे? सर्वांना सुख प्राप्त व्हावं असं प्रत्येकाला इच्छा आहे, परंतु त्याला मोक्ष म्हणतात असं मात्र त्यांना माहीत नाही. परंतु चुकीच्या मार्गाने जाऊन चुकीची अपेक्षा करतात, अर्थात सुखाची अपेक्षा करतात, परंतु त्या मार्गाने जात नाहीत. तुकोबारायला सहज प्रश्न विचारला, तुकोबाराय मग आम्हाला तो मोक्ष मी आता सरळ सरळ तुम्हाला सांगणार आहे बरं का, तो मोक्ष म्हणजे काय, तो आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर काही उपाय तुमच्याकडे आहे का? तर त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, एक काम करा म्हणले, तुम्ही काय करा, संतांना शरण जा, आणि संतांना जर तुम्ही शरण गेलात, त्यांना लोटांगण घातलं, त्यांना जर आलिंगन दिलं तर त्या आलिंगनामध्ये नक्कीच तुम्हाला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगा. आलिंगन घडे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. पहिल्या चरणाचा जर विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये 2-4 पदं महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आलिंगन, मोक्ष, आणि ते घडल्यानंतर तो मोक्ष प्राप्त होतो. आता याचं थोडंसं चिंतन करायचं आहे. संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष का प्राप्त होतो, आणि संतांना आलिंगन दिल्यानंतर जो मोक्ष आहे तो कशा पद्धतीने प्राप्त होतो, अशा अनेक प्रकारे त्याचं चिंतन करता येतं. परंतु संतांना आलिंगन दिलं म्हणजे काय, भेट देणं, सरळ सरळ अर्थ सांगतो. आता मोक्ष या पदावरती थोडासा विचार करायचा. आता विचार जर केला तर आता कीर्तन ऐकणारे म्हणजे काय सगळे सारखे नसते, त्याच्यामध्ये काही वेदांती असतात, काही विनोद ऐकण्याकरता आलेले असतात, काही चाली ऐकण्याकरता आलेले असतात. मग त्याच्यामध्ये काही वेदांती लोक बसले, तुकोबाराय तुम्ही आलिंगन घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे असं बोलायला लागलात, परंतु असं कसं शक्य आहे, का बरं? त्याचं कारण असं आहे की आलिंगन दिल्याने मोक्ष कुठं प्राप्त होत असतो का, हे कुठं शक्य आहे का? आता मला सांगा, तुकोबाराय बोलायला लागलेत म्हणजे कधी का कादंबरी काय टलट आणि हिंगणबेट अशी गोष्ट आहे का? नाही. तर ज्या अर्थी तुकोबाराय बोलायला लागलेत त्याच्यामध्ये काहीतरी तारतम्य आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तात्पर्य आहे, त्याच्यामध्ये काहीतरी गूढ अर्थ आहे. मग तुकोबाराय सांगतात, संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो, ही गोष्ट खरी आहे. पण वेदांती लोक बोलायला लागले, ओ तुकोबाराय इकडं वेदांत सांगतो की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. ते ज्ञानान्न मुक्ती ही, अर्थात ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. तुकोबाराय म्हणले तेवढं मला देखील कळते. त्याचं कारण असं आहे, संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. ते म्हणले दाखवा. तुकोबाराय म्हणले तुम्हाला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्या गोष्टी, त्या ज्याच्याकडे ती गोष्ट आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागल. अर्थात तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता साधन काय, तर ज्ञान. तर ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, आणि ते ज्ञानरूपी साधन जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल, देवाकडे जाऊन चालणार नाही. मग कोणाकडे जावं लागेल, संतांकडे जावं लागेल. आणि संतांकडे जर तुम्ही गेलात तर सहजासहजी ती तुम्हाला ज्ञान भेटणार नाही. कारण की
सहजासहजी गोष्ट भेटणार, ती काय बाजारातला भाजीपाला नाही. आणि आमच्या जीवनामध्ये आता माऊली समोर बसलेले आहेत, ज्यांनी गुरुगृही राहून काही अध्ययन केलं त्याला ही गोष्ट कळते. सहजासहजी एखाद्या साधूकडे शिकायला गेल्यानंतर सहजासहजी ती विद्या प्राप्त होऊ शकत नाही. गेल्या 8 वर्षापासून स्वामी भारतानंद गिरीजी महाराजाकडे शिकत असताना स्वामीजीने गेल्यानंतर शिकवायला सुरुवात केली नाही. गेल्या थोडंसं ते थापटणं घेऊन जरा चेक करतात, हे कसं आहे, कच्चं आहे का पक्कं आहे, आणि नंतर मग ते लघु सिद्धांत सुरू करतात. आणि मग ते केल्यानंतर मग पुन्हा तो आपल्याला प्रसाद भेटतो. तसं संतांकडे गेल्यानंतर लगेच ज्ञान प्राप्त होत नाही. आणि मग काय करावं लागतं? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्यत्व सकळ. मग संतांजवळ गेल्यानंतर त्यांची सेवा करायची, तिथं कोणत्याही प्रकारचा गर्व चालत नाही. आणि मग त्याचे काय सर्वस्वपणाने त्यांना अर्पण केलं आणि मग ते आपल्याला काय करतात? ज्ञान देतात. हा त्याचा पहिला मुद्दा आहे. म्हणजेच ते आपल्याला त्यांना शरण गेल्यानंतर, संतांना लोटांगण घातल्यानंतर, संतांना आलिंगन दिल्यानंतर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर ते आपल्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. अजून दुसरा अर्थ काय तुकोबाराय? दुसऱ्या पद्धतीने तुकोबाराय समजून सांगतात तुम्हाला, संतांना आलिंगन दिल्यानंतर मोक्ष कसा प्राप्त होतो. बघा, दुसरी पद्धत असे तुकोबाराय सांगतात, मोक्ष आमच्या घरी, संतांच्या घरी काय कामाला, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी आणि होय सांगवायसी तुका म्हणे. त्या मोक्षाला सांगितलं याला प्राप्त हो, आणि असं प्राप्त हो म्हटल्यानंतर तो त्याला प्राप्त होतो. एवढा संतांचा अधिकारी. कारण की कैवल्याचे अधिकारी पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, किंवा कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. ते मोक्षाला बांधतात, जेव्हा वाटण त्याला बांधतात आणि सोडू वाटलं की सोडतात. म्हणजे त्यांचा अधिकार आहे. जसं आपल्या हातावरती लिंबू ठेवावं त्याप्रमाणे त्यांच्या कसं आहे, आज्ञेमध्ये तो मोक्ष आहे. आणि त्याला प्राप्त हो अर्थात त्याचा अधिकार होऊन त्याला प्राप्त हो असं जर म्हटलं तर तो मोक्ष त्याला जाऊन प्राप्त होतो. म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे असा विशेष करून संतांचा महिमा आहे. परंतु तो आपल्या मुखाने वर्णन करणं, बोलणं हे वाणीच्याही पलीकडे आहे. म्हणून ऐसा संताचा महिमा झाली बोलायाचे सीमा. 2 चरणाचा आता एक दोन चरणाचा सरळ अर्थ सांगून आपल्याला सेवा संपायची. 3ऱ्या चरणाचा विचार करत असताना तुकोबाराय सांगतात, तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. तीर्थ आणि पर्वकाळ. आता तीर्थ कशाला म्हणायचं, पर्वकाळ कशाला म्हणायचं? तर तीर्थ त्याला म्हणायचं जे पवित्र पाणी आहे त्याला म्हणायचं तीर्थ. आणि पर्वकाळ कशाला म्हणायचं? की जो पुण्याचा काळ आहे त्याला पर्वकाळ असं म्हटलं तरी हरकत नाही. आता तीर्थ पर्वकाळ हे संतांच्या चरणाजवळ जातात. कशा करता? तर पवित्र शुचिरभूत होण्याकरता जातात. कारण की तीर्थही त्या ठिकाणी मलिन होत असतात. आपण जर पंढरपूरचा जर विचार केला, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळे, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळे, सकळ तीर्थे मध्यान काळी, येथे पुंडलिका जवळे, येथे पुंडलिका जवळी, करती अंघोळी वंदिती चरण, ऐसा पंढरी महिमा, ऐसे पंढरी माने गादे, ऐसे पंढरी माने गादे, ऐसे पंढरी माने माऊली नेहमी सांगत असतात प्रमाणाने बोलायचं बरं का. कारण की बुवा प्रामाणिक आहे. कारण की हा काय गाड्यावरचा माल आहे का नाही. म्हणजे हे माझं भाग्य आज खरं म्हणजे बोलायचं, म्हणजे माऊलीच्या समोर आपण कीर्तन करावं, म्हणजे ही माऊलींचीच कृपा म्हटलं तरी हरकत नाही. आणि आपण संतांच्या प्रमाणाला धरून जर बोललो तर माऊलीला आनंद होतो महाराज बरं का. आणि ऐका, हे पंढरी महात्म्यामधला प्रसंग आहे. ऐका पंढरीचे महिमान या अभंगामधलं चरण आहे. ऐका पंढरीचे महिमान, त्याच्यामधलं ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी, ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळे, सकळ तीर्थे मध्यान काळे, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, करीती अंघोळी वंदिती चरण,
ऐसे पंढरी मनी ध्याते, ऐसे पंढरी मनी ध्याते. चरणाचं तात्पर्य एवढंच आहे की जे काही तीर्थ आहेत ते पुंडलिक महाराजांच्या चरणाजवळ येतात. कशा करता तर पवित्र सुचिरभूत होण्याकरता येतात. म्हणून सकळ तीर्थे पर्वकाळ. आता जास्त काही लांब होत नाही, पर्वकाळाचा विचार राहू द्या. आता तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ, ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा. विठोबा रखुमाये, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ, ऐसा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा. शेवटच्या चरणामध्ये श्री तुकोबाराय, 1-5 मिनिटामध्ये मी सेवा संपवणार आहे. शेवटच्या चरणामध्ये श्री तुकोबाराय सांगतात, ज्यांना आलिंगन दिल्यानंतर सायुज्य नामाचा मोक्ष प्राप्त होतो, ज्यांच्या चरणाजवळ जगातील सर्व तीर्थ पर्वकाळ येतात, अशा जर संतांची सेवा जर तुम्हाला घडली तर तीच सेवा श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्राप्त होते. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. ज्यांची केली पावे सेवा, ज्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाले बोलायाची सीमा, आ झाले बोलायाची सीमा. शेवटच्या चरणामध्ये श्री तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा. अर्थात साधू संतांची जर सेवा जर आपण जर केली
तर ती सेवा श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला प्राप्त होते का? ते हे प्राणा परोते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. अर्थात त्या साधूचं चरित्र वर्णन करा, त्याचं गुणगान गा, त्याच्या नामाचा उच्चार करा किंवा त्यांना शरण जा, या ज्या काही गोष्टी असेल त्या सर्व देवाला आवडतात. म्हणून तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. आता सीमा आपली संपलेली आहे, कारण की आपली वेळही संपलेली आहे. बोलण्याकरता भरपूर आहे, परंतु जास्त बोलणंही चांगलं नसतं. म्हणून झाले बोलायाची सीमा, झालेली सेवा श्री ज्ञानोबराय तुकोबरायाच्या चरणी अर्पण करून सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर